महाड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात दुपारी 2 वाजता झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून सभापतीपदी सौ प्रेरणा सावंत तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवड जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत फटाके वाजवून हा आनंद साजरा केला। या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी काम पाहिले। सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यावेळी तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, नायब तहसीलदार भांबड तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभापती पदाचा पदभार स्वीकारताना सौ सुषमा गोगावले आणि कोमल गोगावले या आवर्जून उपस्थित होत्या। सुषमा गोगावले यांनी स्वतः प्रेरणा सावंत यांना सभापतीपदी विराजमान केले आणि शुभेच्छा दिल्या। महाड पंचायत समितीतील एकूण 10 जागांपैकी 9 जागा शिवसेनेने जिंकल्या असून 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे। मंत्री भरत गोगावले आणि युवा नेते विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवल्याचे दिसून आले होते। प्रेरणा सावंत या पंचायत समितीच्या 111 दासगाव या नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग गटासाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या। पंचायत समितीचे सभापती पद देखील नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर सुरेश महाडिक हे 110 नाते या मतदारसंघातून विजयी झाले होते। पंचायत समितीची ही अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने पंचायत समितीचे पुढील कामकाज नियमितपणे सुरू होणार असून ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती या दोनही उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त करीत उपस्थितांचे मनापासून धन्यवाद मानले। खरं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी जर 9 सीट निवडून आणल्या नसत्या तर ही निवडणूक बिनविरोध झाली नसती आणि म्हणून तुम्हाला जेवढे शुभेच्छा द्याव्या आणि जेवढा धन्यवाद द्यावा तेवढा कमीच आहे, कारण ह्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही आज बिनविरोध निवडून आलोय, नाहीतर निवडणूक लागली असती। त्यामुळे तुम्हाला धन्यवाद। आज या पदावर बसल्यानंतर गेले कित्येक वर्ष आम्ही काम करत होतो, पण आज वैधानिक पदावरती तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बसवलंय, त्याबद्दल देखील धन्यवाद। यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामं तुम्हाला अपेक्षित आहेत आणि जी पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही करू शकतो ही सगळी कामं करण्यासाठी आम्ही सर्व सभापती मी स्वतः आमचे सर्व सदस्य आणि आमचा विरोध जरी आमचा एक उमेदवार असेल आमचा जाधव तरी त्याला पण बरोबर घेऊन, कारण शेवटला आम्ही आज एकत्र आहोत। कधीतरी ते आमच्या पण प्रवास येतील आणि मग 10च्या 10 शिवसेनेचे सदस्य होतील, अशा पद्धतीचं आम्ही काम करू। तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू। तुमचं कुठलंही काम आमच्याकडनं नाही होणार असं ज्या पद्धतीने आम्ही काम करू। पुढच्या वेळेला 5 वर्षांनी जेव्हा पंचायत समितीची निवडणूक लागेल त्यावेळेला एक तुमचा विश्वास तयार होईल की ही मागची बॉडी होती आणि खरोखर चांगल्या पद्धतीने काम केलंय। तुम्ही जे आमच्यासाठी आतोनात गेले 1.5 महिना मेहनत केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला, मग आमच्या माय माऊली आमच्या सुषमाताई असतील, आमच्या विकासाच्या मिशनच्या साधनाताई असेल, आमच्या कोमल असेल, सगळी मंडळी, आमचा इम्रान भाई वगैरे सगळी मंडळी आहे, आज जेवढी शुभेच्छा द्यायला मंडळी आलेली आहे या सगळ्या मंडळी तेवढ्या तडफेने काम केलेलं आहे, म्हणून आज ती शुभेच्छा द्यायला आलेली आहे। आम्ही सभापती उपसभापती दोघे असलो तरी हे नामधारी आहोत, पण माझ्या तालुक्यातले सगळे माझे कार्यकर्ते हे सभापती आणि उपसभापती दर्जाचेच माझे कार्यकर्ते आहेत। एवढं बोलतो आणि थांबतो। हा आनंदाचा सोहळा आहे आमच्यासाठी, कारण आज ह्या सभागृहात माननीय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि लोकप्रिय नामदार आदरणीय वरिष्ठजी गोगावले साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने हाही बिनविरोध, खरं तर बिनविरोध सत्ता हा ह्या शिवसेनेचा भगवा ह्या महाड तालुका पंचायत समितीवर फडकला आहे। खरं तर मी साहेबांना धन्यवाद देईन, कारण असे नेतृत्वाला नामदार लाभले आणि त्यांच्या माध्यमातून आज एक अगदी सर्वसाधारण कुटुंबातील एक महिला स्त्री म्हणून आज ह्या सभापती महिला म्हणजे महाड पंचायत समितीवर सभापती म्हणून विराजमान झाली। खरं तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद देईन आणि सगळ्या मतदार बंधू भगिनींचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देईन। आणि खरोखरच आता महाडिक साहेबांनी सांगितल्याबरोबर, कारण त्यांना सुद्धा आपण
उपसभापती म्हणून त्यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. निर्वाचित सगळे आमचे पंचायत समितीचे निर्वाचित सदस्य व बिनविरोध आमचे मयूरदादा जाधव असतील, खरोखर त्यांना सुद्धा आमच्यामध्ये एकत्र सामील करून खरं तर लोकांच्या ज्या म्हणजे जे प्रश्न आहेत ते नामदार साहेबांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून ते कसे मार्गी लागतील हा नेहमीच आम्ही प्रयास करणार आहोत. आणि हे आजच्या क्षणी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे पोहोचलात, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.